जलाली मनात आलू सुतेरा नंदी मना नंदीना जमाल माने मन भैया को देखो कैसे सो रहा है कतर पत्थर कैसे सोता है ऐसे सो हे गाइस गुड मॉर्निंग आणि दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. आज तर सॉरी गाइस, तसं मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते कारण की SOF एक्झाम्स जवळ आलेला, मग मी स्टडिंगमध्ये लागून गेलेलो त्याच्या म्हणजे अजून एक बाकी आहे. बट देन ऑल्सो आय विल ट्राय माय बेस्ट. बट आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला म्हणजे आमचं खूप दिवसांपासून प्लॅन चालू होता कुठेतरी फिरायला जायचं. सो आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला आणि पप्पा तोपर्यंत गाडी आणतात P1ला. सो आपण रेडी तर नाही बोलू शकत, आपण निघूया आपल्या कोल्हापूरला. टार्गेट तर होतं निघायचा 7 म्हणजे 6:30 6:50ला. बट आमच्या कोणी लेट केलं दाखवतो तुम्हाला. दिदू उठ चल, 7 o'clock झाले बघ. 7 o'clock पण नाही, 7:15 झाले. चल ये दिदू. एवढी गार झोप येते ना ती, काय करावं आता. तिला तर आम्ही सोचतो आता डायरेक्टच उचलून न्यावं गाडीत आणि तिकडंच झोपून जाते बघते तिकडं ते. चलो मग आता आपण डायरेक्टली बिना टाइम वेस्ट करूया, आपण निघूया कोल्हापूर. हे बघा गाईज आमचं पोरांचं सेटअप आपला कोल्हापूरच्या प्रवासासाठी. गेली तर मस्त आता झोपेतून उठून गेली. असं सेटअप झालेलं आहे. मागे थोड्याशा सगळे बॅग्स वगैरे सगळे बॅग्स लावून आम्ही सगळं बनवलं आहे ना. सो ही आमची फॅमिली ट्रिप तर फर्स्टच होती, म्हणजे दिदू, मी, मम्मी, पप्पा. आणि आम्हाला असं वाटत होतं की तिकडं काय काय असणार, आम्ही काय काय करणार आहेत तिकडे. मग आम्ही तर खूप एक्सायटेड झालेलो या मुवमेंटमध्ये. आणि प्रवास पण खूप होता. मग आम्हाला वाटत होतं आम्ही तर संध्याकाळ नाही तर रात्र नाही तर दुपार तर नाही, रात्र नाही तर संध्याकाळी पोचू. मग आता आम्ही पुढच्या जर्नीसाठी वेट करत होतो. आम्ही निघालेलो 7:20ला. मग आम्हाला वाटलेलं की आम्ही लवकरच पोचून जाऊ. बट बघा तुम्ही पुढे, म्हणजे आम्हाला वाटलेलं आम्ही 4-5पर्यंत पोचून जाऊ. बट थोडंसं लेट झालं कारण की ॲज युजल आपण ट्रॅव्हलिंग करत होतो, ब्रेक तर घेणारच त्याच्यामुळे. नाही तर मग पप्पांनी मस्त गाडी चालवली, म्हणजे एकट्याच्या प्रमाणे तर चांगलीच चालवली. बट जर मला ड्रायव्हिंग येत असली असती तर आम्ही पुढे पण अजून ट्रिप्स प्लॅन करू. बट तुम्ही सांगा की आम्ही कुठे कुठे जायला पाहिजे. आम्ही पोचलो आहोत कात्रज बोगद्याला. नॉक नॉक. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. हे बघा आमच्या दिदूचं गाडीत पण घर बनवून गेलंय. मिनी टू मिनी हाऊस झालंय इथं ना, एवढा मोठं. मला पण जागा नाही राहू दिली. नॉक नॉक होऊन गेलं. नॉक नॉक. अरे घर टूट गया भाई, घर टूट गया. देखो सब लोग गिर गए भाई. अरे बेकार है भैया, मैं तो टूट गया. फिर से जोड़ दूंगा, हम कारपेंटर है इधर. वेदर म्हणाल तर खूप छान आहे. आणि आम्ही लागलोय आता सातारा घाटात. पुण्यापासून आम्ही 50 किलोमीटर अंतर गाठलेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे. आणि आम्हाला जायचं आहे नरसोबावाडी दत्त महाराजांच्या दर्शनाला. आणि त्यापुढे आम्ही कुठं जाऊ ते पण तुम्हाला दाखवू.
तर बघा आमचा ब्लॉग शेवटपर्यंत आणि लाईक शेअर सबस्क्राईब. खूप छान वेदर आहे इकडचं, हिरवीगार डोंगर. अशा वेदरमध्ये प्रवास करायला मजा येते. सो गायज आता आम्ही पोचलो आहोत साताऱ्याला. इकडचं वेदर खरोखर एवढं छान आहे ना, मी तुम्हाला काय बोलू. मी थोडंसं तुम्हाला दाखवतो पण. हे बघा असे माउंटेन्स वगैरे येतात. छान आहे, त्यामुळे अशा वेदरमध्ये प्रवास करायला कोणाला नाही आवडत. वेदर के साथ और गाड़ी के साथ हम निकल पड़े हैं कोल्हापुर जर्नी के लिए. फर्स्ट दर्शन आहे नरसोबावाडी. हां, आता आम्ही नरसोबावाडीकडे चाललो, म्हणजे नरसोबावाडी मंदिरमध्ये चाललो डायरेक्ट. तिकडं आय मीन 12 वाजेला आम्ही समथिंग पोचू. मग तिकडं डायरेक्ट आमचे दर्शन म्हणजे त्या टायमिंगला होऊन जातील. आणि इकडं आमची दिदोडी झोपून गेली आहे. मी लवकर उठलेलो, मी पण काय 25-30 मिनटाचा ब्रेक घेतलेला, मी पण झोपून गेलेलो. आणि मग वेदर तर इकडचं खूप छान आहे. खूप फॉगी पण होतं मध्येच सकाळी, म्हणजे पार्टीत ऑफकोर्स असणारच फॉगी. उठायचं ट्रॅक होते बट उठत पण नाही आहे. मग पुढे आम्ही ब्रेकफास्ट करताना सो आम्ही आलो आहे आता कामत हॉटेलला. आणि तुम्ही बघू शकतात मागचा व्ह्यू खूप छान आहे, उसाचे शेत. आणि त्यात आमची दिदू मस्त एन्जॉय करते ना दिदू. आम्ही जेवण करणार. फोटो काढ. सो गाईज आता आम्ही पोचलो आहोत कामत हॉटेलला. सो आता आम्ही आधीच पहिले ब्रेक घेणार होतो, बट मग नंतर आम्ही डिसाईड केलं की थोडा पुढे थांबून ब्रेक घेऊया. मग आता पप्पा आता कुठे आलो आपण? साताराच्या पुढे आलो आहे. कराड फक्त 20 किलोमीटर्स दूर आहे. मग लवकरात लवकर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत. सलाम रॉकी भाई. सो गाईज आता आम्ही ऑर्डर केलं आहे ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये आम्ही मागवला आहे कट डोसा, मिसळ आणि त्यांना पेपर डोसा खायचा होता. सो पेपर डोसा ऑर्डर केला आहे. बघायचं होतं आमची पावभाजी येऊन गेली आहे. आणि कशी आहे? आवडली मला, टेस्टी आहे. आता मागवला आहे आम्ही कट डोसा. तर मी टेस्ट करते. स्वतः तिथूला खायची नव्हती पावभाजी नाही कट डोसा. मग ती बोललेली की मला लस्सी पाहिजे. मग मँगो लस्सी मागवली तर तिला ते पण नाही पाहिजे. मग तिला परत प्लेन लस्सी लागायला लागली, तेव्हा तिचं डोकं शांत झालं. ब्रेकफास्ट एकदम टाईट झालंय. पुढे थांबायची आता गरज नाही. मग आम्ही डायरेक्ट आता मंदिरात भेटूया. आप लोग क्या कर रहे हो? ओह माय गॉड. हम मस्त गाड़ी डालकर हम लोग है ना मेल लगती है. और मैं मजा कर रही हूँ गाड़ी में. और ये ना भैया को देखो कैसे सो रहा है पत्थर ऐसे सोता है ऐसे. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. ऐसे सोता है और मैं ठंडे का मौसम में मजा कर रही हूँ. आजचा दिवस म्हटला तर आजचं वातावरण खूप छान आहे. बाईकवाले पण 12 वाजायला आले तरी ऊन नाही. आणि वातावरण चांगलं असल्यामुळे बाईकवाल्यांनाही फिरायला आनंद होत आहे आणि कारवाल्यांनाही आनंद होत आहे. इतका छान मोसम वातावरणात जर चहा भेटली आहे तर अजून मजा येते. तर बघू आम्ही पुढे थांबू आणि चहा घेऊया. हे बघा मी माझा कसा मूव करते. कुछ भी
नसे साजलाली मनात आलू सुतेरा नंदी मना नंदीनाच माल मध्ये म्हणणे तीस कपला मंदी दुरा चारी कशी रमदे सदरारे नाणी पे नरी तसे नमदे जीच कपरा मंदी दुरा चारी कशी रमदे मातराच कोपरात ताती सुसेला नाल साजलाली मना काल सुतेला. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ते तुम्हाला गाणं आवडलं असेल तर ना तुम्ही ना बोला कमेंट करा की कुठलं गाणं आहे. कोडका कमेंट मध्ये सांगा की कोणचं गाणं आहे. 5 ते 6 किलोमीटरचा ब्रिज बनतो आहे म्हणून ट्रॅफिक इकडे वाढली, कारण की तो कराडच्या बाहेरून असणार आहे, आतून नसणार आहे. बायपास बनतोय त्यामुळं ट्रॅफिक कमी होईल आणि ब्रिजमुळे प्रवास करणं अजून इझी होईल. पोचलो आहो कराडमध्ये आणि बघू शकतात तुम्ही बायपासचा ब्रिज. कराड बायपासचा ब्रिज बनतोय. जवळजवळ 5-6 किलोमीटर पर्यंतचा हा ब्रिज बनतोय म्हणून ट्रॅफिक झालेली मागं जाम. पेठ नाका या चौकापासून आम्ही टर्न घेतला आणि आम्ही आता निघालो आहोत नरसोबावाडीच्या रस्त्याला. आता इस्लामपूर क्रॉस केलं आहे आम्ही आणि इकडची हिरवळ बघू शकता. सगळीकडे ऊसाची शेतं आहेत आणि पूर्ण हिरवळ आहे, बागायती एरिया दिसतोय. आता 2 किलोमीटर डिस्टन्सवर नरसोबावाडी आहे. आम्ही पोचतोय आता. सो गाईज तुम्हाला कळलं असेल की ट्रॅफिक जास्त आहे तर आम्ही ट्रॅफिक करून आलो आहे. सो आता फायनली आम्ही नरसोबावाडीच्या श्री दत्त मंदिरात पोचलो आहोत. सो आता आम्ही चाललो आहोत दर्शन घ्यायला आणि तिकडं जाता जाता आम्हाला रस्त्यावर खूप सगळे दुकानं दिसत होते आणि इकडं गर्दी पण खूप होती कारण की सुट्ट्या होत्या. मग सगळे मंदिरात दर्शन घ्यायला निघालेले आणि मग इकडचं पेढा तर खूप मस्त आहे, आम्हाला पर्सनली खूप आवडला. आणि तुम्ही नरसोबावाडीत आलात तर इकडचा पेढा नक्की ट्राय करजा. आता आम्ही पोहोचलो आहे मंदिरात. आम्हाला मंदिरात जायला टिक्का लावायचा आहे. आता मला आवडतो टिक्का लावायला क्योंकि मला थंड वाटतं डोक्याच्यावर. मला मंदिरात जायला खूप आवडतो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की सुट्टीचे दिवस आहेत म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. मग मंदिरात तर खूप चांगलीच गर्दी होती, तुम्ही इकडं बघू शकतात. आणि इकडचं वातावरण पण एकदम छानसं होतं. बाजूलाच नदी पण होती. ह्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी व पंचगंगा नदीचा संगम आहे. म्हणजे मंदिर हे 2 नद्या जिथे भेटतात त्याच्या संगमावर स्थित आहे. ते नरसिंहवाडीचं खूप फेमस मंदिर आहे. सो आम्ही इकडे व्हिजिट केलं, दर्शन आमचे खूप छान झाले आणि तिकडं ॲज युजल प्रत्येक मंदिरमध्ये अलाउड तर नसतं शूटिंग करणं, बट आम्ही थोडं बाहेरून शूट करतो तुम्हाला दाखवायला. आणि किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता तिकडे. तर नरसोबावाडीच्या मंदिरात एक प्रथा आहे, जर आपण दिवा जळवून पाण्यात सोडलं तर आपली इच्छा पूर्ण होते. तो माझी मम्मी पण आता तेच करायला चालली आहे. आमचे दर्शन तर खूप छान झाले आणि जवळपास आम्ही 1-1.5 तास इकडंच घालवला. पण हे मंदिर पण तर छान होतं, आता काय करावं. मग आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला आणि मग आता आम्ही तिकडंच भेटून आणि इकडं बघा मी थोडा असं दिदूला खांद्यावर घेऊन असंच टाइमपास करत होतो. ही आहे श्री दत्त मंदिराची एंट्रेन्स आणि इकडून आता आम्ही एक्झिट करत आहोत. जवळपास 1 तास मध्ये 1 तास झालाय. आता आम्ही पोचलो आहोत कोल्हापूरमध्ये.
आम्ही पोचलो कोल्हापूरला आणि आत्ता घेतोय महालक्ष्मीचं दर्शन. आणि इकडे बरेचसे स्टॉल होते स्नॅक्सचे आणि परत पोरांचे खेळण्याचे. आणि पुढे गेल्यावर थोडे पूजेचे साहित्य होतं, त्यातनं मी थोडंफार शॉपिंग पण केली येताना. मंदिरात थोडंसं कन्स्ट्रक्शन चाललेलं आणि इकडे पूजेचे भरपूर असे शॉप होते, तिथून पण मी थोडंसं घेतलं. अजून एक खेळणं घेतलं आणि महालक्ष्मीचे मुखोटे, परत साड्या, गजरे अशा गोष्टी होत्या इकडे. दर्शन कसे झाले? दर्शन एक नंबर. माता राणीचा आशीर्वाद, ट्रेन आरतीच्या वेळी आम्ही गाभाऱ्यात होतो आणि आम्हाला आशीर्वादाचं तीर्थ पण भेटलं. आणि परत ज्या पूजेच्या आरती झाली ती आरती पण आम्ही घेतली आणि भस्म पण आम्ही लावली. सगळ्या प्रकारे आमचं छान दर्शन झालं. हे बघा तिथून इथं पप्पांचं काय डॉलच वरून ठेवलं. माता राणीची अशी इच्छा होती की दर्शन द्यायची. खूप छान पहिल्यांदा मी दर्शन घेतलं पण खूप छान झालं. एक नंबर. म्हणजे पहिली वेळा आम्ही पण म्हणजे मंदिरात आलो लक्ष्मी मातेच्या आणि एक नंबर असे छान पद्धतीने दर्शन झाले. खूप गर्दी होती बट छान दर्शन. आम्ही पोचलो कोल्हापूरमधल्या रांकाला लेकला आणि तिकडे आम्ही थोडंसं एक्सप्लोर केलं आणि थोडंसं स्नॅक्स खाल्लं. तिकडे बसलो आम्ही. एवढं पॉझिटिव्ह फील होत होतं, तिकडून उठायचंच मन करत नव्हतं. खूप गार वारा येत होता आणि ते पाणी इतकं छान वाटत होतं ना, एकदम प्रसन्न वाटत होतं. मग थोडंसं आम्ही पुढे जाऊन थोडं फिरलो आणि फोटोज काढले. तिथं फोटोज घेतले आणि खूप छान फ्रेश वाटत होतं तिकडे. तो गाय होता रात्रीचे समथिंग 11 o'clock झाले आणि आम्ही डिसाईड केलं की आम्ही ह्या स्कायलार्क बिझनेस हॉटेल इकडे थांबणार आहोत. आता रात्रीचे तर खूप टाईम झाला आहे, मग त्याला आपण पटकन जाऊया. नेक्स्ट डे देवीचं दर्शन खूप छान झालं आणि आता गाभाऱ्यात आरती केली आणि मंदिर बंद होण्याच्या आधी आम्हाला छानपैकी गाभाऱ्यात दर्शन झालं, बसायला भेटलं. आणि माझं फर्स्ट टाईम दर्शन होतं. फर्स्ट टाईम मी कोल्हापूरला आलेली आणि आता आम्ही रूम चेकआउट करून आता आम्ही निघतोय पुण्याला. तो काय दादा आमचा टाईम झाला आहे चेकआउटचा. तर आता समथिंग 10-15 झालेत आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत वटारला. तर तिकडं माझ्या पप्पांचे फ्रेंड निलेश अंकल येत आहेत. तो ऑन द वे आम्ही त्यांना तिकडं भेटून जाणार आहोत पुण्याला. सो निलेश अंकल खूप स्वीट आहेत. त्यांनी आमच्यासाठी ज्योतिबा टेम्पलचं दर्शन प्लॅन केलेलं, आमच्यासाठी आज दुपारचं जेवण प्लॅन केलेलं. त्यांच्या घरी त्यांनी आणलेलं मटण, तांबडा पांढरा रस्सा. सो ते बट आम्हाला अनफॉर्च्युनेटली एन्जॉय करायला नाही भेटलं, कारण की आम्ही एक दिवसाची ट्रिप प्लॅन केलेली. आणि कोल्हापूरची सगळ्यात मोठी डेअरी वारणा डेअरी ते आम्हाला ते दाखवणार होते. तिकडं दूध कसं बनतं, आईस्क्रीम कसं बनतं, मॅन्युफॅक्चरिंग बेसिकली ते दाखवणार होते. बट आम्हाला सगळे एवढी मजा मिस करावी लागली. सो नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही कोल्हापूरला येऊ तेव्हा आम्ही राहिलेल्या ठिकाणी नक्की जाऊ. आता आम्ही सातारा सोडून दिलं आहे आणि आम्हाला हा एक नंबर असा व्ह्यू भेटायला बघतोय. तुम्ही बघू शकता असे मोठी मोठी ढगं, निळा आसमान, हरियाली मोठे मोठे माउंटेन्स आणि आपल्या सुंदर सुंदर गाड्या. सो गाईज आम्ही मला तर नरसोबावाडीचं दत्त मंदिर आवडलं, खूप छान होतं. गुरुवार होता आणि गुरुवारी दत्त महाराजांचं दर्शन होणं म्हणजे आपलं नशीबच म्हणावं लागेल. आणि खूप गर्दी होती त्या दिवशी, कारण की सुट्टीचा पिरियड असल्यामुळे खूप गर्दी आणि अजून गुरुवार. पण मग तरी आम्ही 1 तास लागला आम्हाला लाईनीत, पण आम्ही दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो कोल्हापूरला. आणि कोल्हापूरलाही तसंच सेम आम्हाला वाचले 6 आणि रूम शोधण्यात 1 तास दिला आम्ही. अर्ध्या तासात आवरलं. 7:30पर्यंत मंदिरात पोचलो. मग रूम अचानक प्लॅन असल्यामुळे आम्हाला रूम बघणं पण त्याच दिवशी बघायचं आणि मग आम्ही निघालो.
तर असं झालं. पुढे 7:30पर्यंत आम्ही मंदिरात पोचलो आणि त्या आरतीचा पिरियड होता. नेमकं आम्ही गाभाऱ्यात पोचलो आणि आम्हाला आरती पण गाभाऱ्यात भेटली आणि दर्शन पण झालं आणि त्यानंतर काही तासातच ते मंदिर क्लोज होणार होतं. मग तो पण आमच्यासाठी खूप लकी पॉईंट होता की आम्हाला गाभाऱ्यात दर्शन भेटलं, आरती झाली, बसायला भेटलं. हे सगळ्यात मेन झालं. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम कोल्हापूरला गेली आणि माझी ट्रिप सक्सेस झाली असं मला कुठं ना कुठं वाटतंय. लोकेशन होतं म्हणून आम्ही ब्रेक घेतला, कारण की ड्राईव्ह करून काल पण ड्राईव्ह झाला, आज पण तसे थोडे दमलेले म्हणून आता थोडासा ब्रेक घेतला. पाय मोकळे गेले. गाईस तुम्हाला दिदू दिसते का? गाईस कुठे यार दिदू? कुठे असेल यार? कुठे असेल? मला तर नाही माहिती यार. तुम्ही शोधता का? हे बघा यार, कुठे आहे दिदू? चुवासारखी लपून गेली यार दिदू. चुवासारखी लपून गेली. आम्ही आलो आहोत बहिरजी हॉटेलला नाश्ता करायला. सो आपण पहिले नाश्ता करूयात, मग आपण जाऊ. सो इकडं आम्ही मागवलेली मिसळ आणि मग आम्ही बिना टाइम वेस्ट करत निघालो परत आपल्या पुण्याला. साताऱ्याचं वेदर तर एवढं छान आहे ना, आय मीन साताऱ्याचं नाही, साताऱ्याचं पुढेचं वेदर छान आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे जर अशा वेदरनी बाहेर फिरायचं असेल ना तर मग त्याची मजाच वेगळी आहे. म्हणजे सगळ्यांनाच मजा येईल, इन्क्लुडिंग ड्रायव्हर अँड सगळ्यांना बेसिकली. सो आता दॅट्स इट फॉर अ व्लॉग. आणि अशा वातावरणाने आपण आपल्या व्लॉगला एंड करूया. सो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल सेट करा, म्हणजे तुम्हाला कळेल माझा नेक्स्ट व्लॉग कधी येते. आणि दिदूच्या मस्तीसोबत टेक केअर अँड बाय बाय.